नमस्कार मित्रांनो, मी सुधीर देशमुख चॅनलवर मी आपलं सर्वांचं स्वागत करतो। आज दिनांक 19 फेब्रुवारी 2024 शिवाजी महाराजांचा जन्मदिवस। खरं म्हणजे शिवाजी महाराजांचं जन्माची जी तिथी आहे ही फाल्गुन महिना आणि कृष्ण पक्षातील तृतीया ही त्यांच्या जन्माची तिथी आहे। परंतु शासन निर्णयाप्रमाणे शासनाने एक समिती बसवली होती आणि त्या समितीने त्यावेळच्या सर्व ग्रहमानांचा आणि कॅलेंडरचा विचार करून 19 फेब्रुवारी ही तिथी निश्चित केली आणि त्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांची जयंती 2 दिवस साजरी केली जाते, एक तारखेने आणि दुसरी तिथीने। आपल्याला तिथी किंवा तारीख या विषयात पडायचं कारण नाही आहे, परंतु शिवाजी महाराजांचं जे कार्य आहे ते कार्य जास्ती महत्त्वाचं आहे आणि त्याचाच विचारविमर्श किंवा त्याचंच एक प्रकारे विश्लेषण आपल्याला या व्हिडिओद्वारे करण्याचा मी प्रयत्न करतो। मित्रांनो, कुठलाही जो महापुरुष राहतो हा त्या काळाचं अपत्य राहतो। महापुरुष हा सर्वसाधारण काळामध्ये जन्माला येत नाही किंवा आला तर त्याचं महत्त्व समजत नाही, परंतु जर काळ हा खूप आव्हानात्मक असला, सतत संकट येत असली तर त्या पुरुषाचं कर्तृत्व उजळून निघतं आणि मग तो पुरुष हा महापुरुष या योग्यतेला पोहोचतो। अन्यथा जर एक कुठलाही धामधुमीचा काळ नसता तर शिवाजी महाराज हे एक शिवाजी महाराज शहाजीराजे भोसले अशा आडनावाचे एक गृहस्थ आले असते आणि त्यांचं दिलेलं जीवन जगून ते परत गेले असते। परंतु असं शिवाजी महाराजांच्या काळात झालं नाही, शिवाजी महाराजांच्या बाबतीत असं झालं नाही। याचं कारण असं की मी सांगितल्याप्रमाणे कुठलाही महापुरुष हा परिस्थितीचा अपत्य असतो। शिवाजी महाराजांचं जर मोठेपण लक्षात यायचं असेल, ध्यानात घ्यायचं असेल तर पहिले शिवपूर्वकालीन परिस्थितीचा पहिले आढावा घ्यावा लागतो की ती कशी होती आणि ती परिस्थिती कशी होती याच्यावर शिवाजी महाराजांचं किंवा एक शिवाजी शहाजी भोसले या व्यक्तीचं छत्रपती शिवाजी महाराज या व्यक्तीमध्ये रूपांतरित होणे ही त्याची प्रक्रिया होती, हे कारण होतं। त्यामुळे थोडंसं शिवाजी महाराजांच्या कार्याचं विश्लेषण करण्याआधी शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ कसा होता याचं थोडंसं विश्लेषण करणं आवश्यक आहे। एक काळ असा होता की भारतवर्ष, संपूर्ण भारतवर्ष ही सोन्याची खाण म्हटल्या जायची, सुवर्णभूमी म्हटल्या जायची आणि इथे गंगा, यमुना, सरस्वती, सिंधू, झेलम, चिनाब, गोदावरी, नर्मदा, कावेरी, महानदी, शरयू अशा मोठमोठ्या नद्या, भरपूर पाणी, वेगवेगळ्या प्रकारचे धान्य पिकं वगैरे असं सर्व समृद्धी होती। आणि जेव्हा प्रश्न महाराष्ट्राचा म्हणाल तर महाराष्ट्र हा आता जसा आहे त्या काळी देखील अतिशय समृद्ध प्रदेश होता, परंतु अशा समृद्ध प्रदेशावरच नंतर आक्रमकांची नजर जात असते। जी एक नैसर्गिक परिणाम असतो तो भारताच्या बाबतीत सुद्धा झाला। सुरुवातीला आपल्याला ज्ञात असलेलं पहिलं आक्रमण हे अलेक्झांडरचं झालं, ग्रीकांचं आक्रमण झालं। मग शक, यवन, हूण, कुशाण या सगळ्यांच्या आक्रमणानंतर भारतीय समाजाने किंवा इथल्या त्या तत्कालीन हिंदू समाजाने हे जे सगळे आक्रमण आले याचा यशस्वीरित्या सामना केला, आक्रमणं परतवून लावलीत आणि जे आक्रमक इथे राहिले त्यांना आपल्या समाजात पचवून टाकलं। आत्ताच्या घटकेला कोणी हूण आहे, यवन आहे, कुशाण आहे, शक आहे असं म्हणता येणार नाही, परंतु मोहम्मद बिन कासिमपासून सुरू झालेलं जे इस्लामी आक्रमण आहे हे मात्र संपूर्ण भारतवर्षाला खरोखरीच खूप जड गेलं। याचं कारण ज्या अरबस्थानातून ते आक्रमक आले तिथली संस्कृती अशी नावाची काही तिथे अस्तित्वात नव्हती आणि त्यामुळे संस्कृती शून्य लोकांनी भारतावर जे आक्रमण केलं त्या आक्रमणामध्ये कत्तल, एका हाती तलवार दुसऱ्या हाती कुऱ्हाड, धर्मपरिवर्तन या गोष्टींचा
प्रचंड प्रभाव भारतीय जनमानसावर पडला आणि त्यामुळे अनेक लोकांनी धर्मांतर करून इस्लाम धर्म स्वीकारला, स्वतःच्या धर्माला आचवले. अशा सर्व गोष्टी त्या काळात झाल्या. कारण इस्लामी आक्रमणाचं एक फलित असं आहे की अनेक लोकांना स्वतःचा धर्म सोडून तिथे बाटावं लागलं. अनेक लोकांना कत्तली, अनेक महिलांना बलात्कार वगैरे या सगळ्या ज्या दुष्प्रवृत्तींचा सामना करावा लागला. हे भारतीय समाजावर, भारतीय राष्ट्रावर झालेलं फार मोठं बदल करणारं आक्रमण होतं. आणि या आक्रमणाचा जो साधारण परिणाम आहे हा साधारणपणे 800 ते 900 असं म्हणा की 1000 वर्षापर्यंत चालला. संपूर्ण भारतीय समाजरचना यांनी बदलल्या गेली. संपूर्ण भारतीय जनमानस या आक्रमणाने हललं. शिवाजी महाराजांसारख्या महान व्यक्तिमत्वाचा उदय होण्याचं हे कारण असतं. महाराष्ट्राचा जर विचार केला तर त्यावेळेला असं म्हणायचं की महाराष्ट्रामध्ये ज्ञान, विज्ञान, कला, संस्कृती, नृत्य, नाट्य, संगीत, साहित्य यांचा प्रचंड मोठा विकास झाला होता. आपल्याकडे त्यावेळेला यादव राज्य होतं. देवगिरी ही त्या यादव राज्याची राजधानी होती आणि तेथील त्यावेळेतला यादव राजा होता राजा रामदेव राय. त्याच्याबरोबर खोलेश्वर, बिचण असे पार्थ पराक्रमी सेनापती होते. अनेक संत महंतांची दिंडी त्यावेळेला होती. ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, चांगदेव वगैरे असे मोठमोठे संत महात्मे त्या काळात झाले. आणि सुरुवातीला असं वैभव होतं की त्यावेळेला असं म्हणायचे की ज्यावेळेला महिला नदीच्या काठावर धुणी किंवा भांडी घासत त्या ग्रामीण भागातल्या, त्यावेळेला त्यांच्या अंगावर असलेलं सोनं जायफळासारखं झिजायचं, अशी समृद्धी तिथे होती. परंतु ज्या वेळेला अल्लाउद्दीन खिलजीने सुरुवातीला आक्रमण केलं आणि यादव राज्याचा निपात केला, त्याच्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र पारतंत्र्याच्या काळोखात बुडाला. उत्तर भारत आधीच बुडाला होता, पण दक्षिण भारतात नर्मदेच्या दक्षिणेला त्या आक्रमणाचा प्रादुर्भाव हा अल्लाउद्दीन खिलजीच्या स्वारीनंतर जाणवला. आणि तो इतका जाणवला की महाराष्ट्राचा पराक्रम, संस्कृती हे सर्व झाकोळलं गेलं. असं वाटायला लागलं की आधी पराक्रमी पुरुष कधी झालेच नाही की काय. परंतु भारतवर्ष हा जशी ऋषी मुनी संत महंतांची भूमी आहे, तशीच वीर आणि महावीरांची पण भूमी आहे. इथे आलेलं आक्रमण भारतीय लोकांनी सहन केलं नाही. त्या 1000 वर्षातला एकही दिवस असा गेला नाही की जिथे आक्रमकांना कोणी ना कोणी, कुठे ना कुठे, कुठल्या ना कुठल्या स्वरूपात विरोध केला नाही. याचं कारण असं की कुठल्याही भारतीय जनतेने हे आक्रमण सहन केलं नाही. जसा जमेल तिथे विरोध केला आणि भारताला स्वातंत्र्य मिळावं, भारतीय समाजरचना जशी होती तशी पुनर्स्थापित व्हावी याकरता प्रयत्न केला. मग त्यामध्ये महाराणा प्रताप असेल, सुरुवातीला तर पहिलं आक्रमण दिल्लीवर जेव्हा झालं त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाणाचं आक्रमण झालं. त्याच्यानंतर राणा संघ होता, त्याच्यानंतर महाराणा उदयसिंह होता, महाराणा प्रतापसिंह होता, महाराणा अमरसिंह होता. या लोकांनी मोगल साम्राज्याचा प्रचंड विरोध केला, परंतु तो 100% यशस्वी झाला असं काही म्हणता येणार नाही. पण ते राजांनी कुठल्याही प्रकारे आक्रमकांसमोर नमण्याचं नाकारलं आणि प्रतिकार केला. परंतु इतिहासाचा पूर्ण आज बदलण्याचं काम जे केलं हे शिवाजी महाराजांनी केलं. आणि शिवाजी महाराजांनी जे कार्य केलं त्या याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्व घडवणाऱ्यांचा, व्यक्तिमत्व त्यांचं मोठं करण्याचा, त्यांचे गुरु, त्यांचे सेनापती, त्यांच्याबरोबर लढलेले मावळे, या सगळ्यांचं खूप मोठं योगदान आहे. शिवाजी महाराज हे जे व्यक्तिमत्व आहे असं एक दोघांच्या प्रयत्नाने तयार झालेलं किंवा विकसित झालेलं नाही आहे. अशा महान व्यक्तिमत्व जेव्हा विकसित होतं त्यावेळेला हजारो लाखो हात त्याच्या मागे काम करत असतात. त्यावेळेला जेव्हा शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये रामदास, तुकाराम यांच्यासारखे संत हे तिथे जनजागृती करत होते. परंतु जो संपूर्ण हिंदू समाज आहे, भारतीय समाज आहे,
हा मात्र त्या लाचारीखाली गेला होता. ही वस्तुस्थिती आहे. आपला समाज त्यावेळेला निद्रिस्त झाला होता, आत्मविस्मृत झाला होता. त्याचं एक उदाहरण जर द्यायचं झालं तर ज्यावेळेला शहाजहान बादशाह दिल्लीच्या सिंहासनावर होता, त्याला त्याचा एक मुलगा होता दारा शुको म्हणून, सर्वात मोठा मुलगा, आणि तो त्या राज्याचा वारस म्हणून होता. त्याच्या पदरी एक जगन्नाथ पंडित म्हणून तेलुगू ब्राह्मण होता आणि प्रचंड संस्कृतचा प्रकांड पंडित होता तो. त्यांनी गंगालहरी नावाचं काव्य रचलं आणि त्या गंगालहरीमध्ये गंगेची स्तुती आरती केली. अतिशय प्रसिद्ध काव्य आहे आणि संस्कृतमधल्या काव्यामध्ये जगन्नाथ पंडित हे खूप मोठं नाव आहे. तर तो तिथे दिल्लीच्या बादशहाच्या सेवेत असताना जयपूरच्या राजाने त्याला सांगितलं की तू माझ्याकडे ये, माझ्या राज्यात ये आणि तिथे संस्कृत आणि काव्य या विषयाची सेवा कर. तर त्यांनी जे उत्तर दिलं ते त्यावेळच्या भारतीय जनमानसाच्या आत्मविस्मृत स्वभावाची झलक दाखवते. त्याला त्यांनी असं म्हटलं की दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा मनोरथां पूरयितु समर्था अन्येन राज्ञा पदीयमानं शाकाय वास्यात लवणाय वास्यात, असं त्यांनी श्लोकामध्ये त्याला उत्तर दिलं. म्हणजे जेव्हा साक्षात जगदीश्वर असा दिल्लीश्वर माझे सर्व मनोरथ पूर्ण करता समर्थ असताना इतर राजांनी दिलेली कुठलीही गोष्ट मला माझ्या मीठ मिरचीलाही पूर्ण नाही. हे लाचारीचं जे प्रदर्शन जगन्नाथ पंडिताच्या त्या श्लोकामध्ये दिसते, हे संपूर्ण हिंदू समाजाची, संपूर्ण भारतीय समाजाची मानसिक रचना त्या काळात होती. कारण इतकं जसं राजकीय आक्रमण होतं तसं ते मानसिक देखील आक्रमण होतं, संपूर्ण संस्कृतीवर आक्रमण होतं. हा जो श्लोक आहे, हा श्लोक त्यावेळच्या भारतीय जनमानसाच्या मनस्थितीची कल्पना दाखवतो की लढायला कोणी तयार नव्हतं. अशा याच्यामध्ये जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्यावेळेला जे संत महंत आधी काम करत होते, समाजात जागृती करत होते, समाजाला या सुलतानांनी बादशहांनी केलेल्या अत्याचारांच्या गोष्टी सांगत होते आणि समाज जागृती करण्यासाठी प्रयत्न करत होते, या सगळ्या गोष्टींचा परिपाक शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व तयार होण्यात झालं. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे सुद्धा स्वतः उत्कृष्ट सेनापती होते. त्यांनीसुद्धा स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांचा प्रयत्न विजापूरच्या आदिलशहानी अगदी त्या पुण्याच्या जहागिरीमध्ये गाढवाचा नांगर फिरवून उद्ध्वस्त करून टाकला होता. उत्तरेला जसा मोगल बादशाह होता त्याचप्रमाणे इथे महाराष्ट्रामध्ये विजापूरची आदिलशाही होती, अहमदनगरची निजामशाही होती, गोवळकोंड्याची कुतुबशाही होती, वराडची इमादशाही होती, बेरीजशाही होती. अशा 5 सुलतानांशी शिवाजी महाराजांना लढायचं होतं. तर एक शिवाजी महाराज जन्माला आले आणि लढले असं झालं नाही. त्याच्यासाठी जी आवश्यक वातावरण निर्मिती करावी लागते ती रामदास स्वामी, तुकाराम महाराज यांनी केलं. की रामदास स्वामींनी जे मठ स्थापन केले, मारुती स्थापन केले, व्यायामशाळा स्थापन केल्या, त्यातले जे मावळे होते हे पुढे शिवाजी महाराजांच्या सैन्यात आले. तुकाराम महाराजांनी अक्षरशः जनांमध्ये फिरून प्रचार केला. त्यांचा एक त्यांच्या काव्यामध्ये त्यांनी एक अभंगच म्हटला, बैसोनिया तख्ता अन्य विण पिढीती लोका, तुका म्हणे देवा काय निद्रा केली धावा. हे त्या परिस्थितीचं वर्णन करणारं हा अभंग आहे. याचा अर्थ लक्षात येतो की सुलतानांचा अत्याचार, मोगल म्हणा किंवा हे बाकी सर्व जे सुलतान होते महाराष्ट्रात, यांचा अत्याचार किती स्तरापर्यंत पोहोचला तर त्याचं उत्तम उदाहरण आहे. आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र असा निद्रिस्त आत्मविस्मृत अवस्थेत असताना शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचं रणशिंग फुंकलं. त्यांनी किल्ले मिळवले, लढाया केल्या, जिंकल्या, हा सगळा भाग व्यवस्थित, याच्यामध्ये शंकाच नाही. परंतु शिवाजी महाराजांच्या कार्याचं जर का स्मरण करायचं झालं तर एका दुसऱ्या गोष्टी करावं लागतं. जसं शिवाजी महाराजांनी जिथे स्वतः सेनापती म्हणून गुण दाखवले, राज्यकर्ता म्हणून गुण दाखवले, पण तिथे एक चांगल्यापैकी संघटक म्हणून गुण दाखवले. हा जो आत्मविस्मृत समाज होता याला जागृत करून स्वराज्याच्या कामासाठी प्रेरित करणं ही सगळ्यात मोठं आव्हानात्मक काम शिवाजी महाराजांसमोर होतं. हा निद्रिस्त समाज
की जो परकीयांच्या समोर मान वर करून बोलण्याच्या तयारीत नव्हता, अशा समाजाला स्वराज्याबद्दल माहिती, स्वातंत्र्य, समता, स्वराज्य, आपलं राज्य या गोष्टींकरता प्रेरित करून, नुसतं प्रेरितच नाही केलं तर प्रत्यक्ष लढाई करून स्वराज्य मिळवण्यासाठी उद्युक्त केलं. ही शिवाजी महाराजांची विशेषता आहे. हा निद्रिस्त समाज जागृत करणं इतकं सोपी नव्हतं, कारण पिढ्यानपिढ्या हजारो 700-800 वर्षांच्या गुलामगिरीमध्ये या समाजाचा स्वाभिमान संपला होता, अभिमान संपला होता, स्वराज्याबद्दलची निष्ठा संपली होती, प्रीती संपली होती, सगळंच संपलं होतं. आणि जी गुलामगिरीची अवस्था होती ती त्यांनी आनंदाने हिंदू समाजाने स्वीकारल्यासारखं वाटत होतं, कारण स्वतःच्या पराक्रमाबद्दल विश्वासच वाटत नव्हता. मग जो प्रयत्न महाराणा प्रतापाने केला, राणा उदयसिंगाने केला, राणा संगाने केला, पृथ्वीराज चव्हाणांनी केला, हे गोष्टी कोणी लक्षातच घेतल्या नाही. शिवाजी महाराजांच्या नंतर देखील गुरु गोविंद सिंग झालं, स्वतः संभाजी महाराजांनी हे सगळे केले. परंतु या सगळ्या याचं शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे की हा समाज जागृत केला आणि हिंदवी स्वराज्य जे स्थापन करायचं तर संपूर्ण भारतवर्ष तुर्कांपासून, मोगलांपासून, आक्रमकांपासून मुक्त करायचा. गंगा यमुनांसारख्या नद्या मुक्त करायच्या आक्रमणांपासून. सर्व जी तीर्थक्षेत्र आहे, धर्मक्षेत्र आहे, हे मुक्त करायचे, जिथे पूर्णपणे सांस्कृतिक कार्यक्रम म्हणा किंवा संस्कृती पुन्हा वैभवाला जाईल अशा गोष्टी निर्माण कराव्या, परिस्थिती निर्माण करावी, हे शिवाजी महाराजांचं उद्दिष्ट होतं. शिवाजी महाराजांचं उद्दिष्ट केवळ सातारा, सांगली, कोल्हापूर एवढ्या याच्यात स्वराज्य निर्माण करा असं नाही, असं कधीच नव्हतं. त्यांचं लक्ष हे संपूर्ण भारतवर्ष होतं. आणि त्यांनी जी दृष्टी त्यावेळेला दिली स्वराज्य स्थापन करताना, ती दृष्टी पुढे संभाजी महाराजांनी, मग शाहू महाराजांचे जे प्रधानमंत्री होते पेशवे, त्यांनी आणली की याचा परिपाक म्हणून पूर्वेला बंगालपर्यंत आणि पश्चिमेला उत्तर वायव्य दिशेला अटकपर्यंत मराठी सेना जी गेली, याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं की शिवाजी महाराजांनी जी राज्याची किंवा स्वराज्याची दृष्टी दिली होती, स्वातंत्र्याची दृष्टी दिली होती, त्यांनी जो स्वप्नामध्ये स्वतंत्र भारत पाहिला होता, त्याची व्याप्ती इतकी मोठी होती की जो की त्यावेळेचा अखंड भारत म्हणून होता. परंतु शिवाजी महाराजांना मिळालेलं जे आयुष्य होतं ते खूप कमी होतं, फक्त 50 वर्षाचं आयुष्य. त्यातली 15 वर्ष ही बाल आणि किशोर अवस्थेतली गेली, तर 35 वर्षाच्या आयुष्यामध्ये शिवाजी महाराजांनी दक्षिण भारतातला कर्नाटक प्रांत जिंकला, त्यामध्ये तामिळनाडू प्रांतातला काही भाग, आंध्र प्रांतातला काही भाग, महाराष्ट्रातला सुद्धा अर्धा महाराष्ट्र त्या काळामध्ये होता. शिवाजी महाराजांच्या जीवन काळामध्ये शिवाजी महाराजांनी साधारणपणे स्वातंत्र्य कसं मिळवावं, स्वराज्य कसं असावं, याचा एक आदर्श वस्तुपाठ शिवाजी महाराजांनी घालून दिला होता. त्यांची जी राज्यव्यवस्था होती त्याच्यामध्ये त्यांनी एका पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रजेच्या कुठल्याही वस्तूला आपल्या सैनिकांनी हात लावायचा नाही. जी वस्तू पाहिजे असेल ती विकत घ्यावी, अन्यथा लोक म्हणतील की यापेक्षा मोगल राज्य बरं होतं. ही स्वतःच्या प्रजेबद्दलची कळकळ होती. त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचं दुसरं वैशिष्ट्य की राज्यकारभार करताना त्यांनी व्यक्तिगत भावनांना कधीही थारा दिला नाही. जेव्हा कर्नाटकच्या स्वारीवर असताना एका पाटलीणबाईचा त्यांच्या सेनापतींनी विनयभंग करण्याचा प्रयत्न केला, तर त्या सेनापतीचे डोळे फोडून त्यांना कैदेत टाकलं. आणि तो सेनापती साधासुद्धा नव्हता. सखुजी गायकवाड आणि त्यांची जी सकवारबाई नावाची राणी होती, तिचा तो सख्खा भाऊ होता. म्हणजे स्वतःच्या नातेवाईकांना देखील स्वराज्याच्या कठोर शिस्तीतून त्यांनी कधीही पण माफी दिली नाही. कारण जर आपण एकाच्या बाबतीत अशा जर माफी देत गेलो तर स्वराज्य बिघडायला वेळ लागणार नाही. रांझेचा पाटलाचे हातपाय तोडले, हातभाग आहेत, पण वेळ तर स्वतःच्या सख्ख्या मेव्हण्याला सुद्धा त्यांनी अशी शिक्षा दिलेली आहे. चौफेर दृष्टी असणारा राजा की त्यांना हे माहिती होतं की जर आपल्याला स्वराज्य स्थापन करायचं असेल तर नुसतं घोडदळावर अवलंबून राहणार नाही, म्हणून चांगले मजबूत किल्ले बांधले, सागरामध्ये स्वतःचं आरमार निर्माण केलं. शिवाजी महाराज हे
ज्ञात इतिहासाच्या काळामध्ये स्वतःचं आरमार निर्माण करणारा पहिला राजा होता. हे खूप मोठं, त्यांना माहिती होतं की ज्या राजाची सत्ता समुद्रावर असेल त्या राज्याची सत्ता आजूबाजूच्या संपूर्ण प्रदेशावर राहतात. म्हणून जंजिऱ्याच्या सिद्धीला म्हणा किंवा इंग्रज आणि पोर्तुगीजांना विरोध करत करत का होईना, परंतु शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग, विजयदुर्गसारखे किल्ले उभारले, स्वतःचा आरमार निर्माण केलं. स्वतःचा आरमार निर्माण करणारा भारतातला ज्ञात इतिहास काळातला हा पहिला राजा होता, हे लक्षात घ्यायचं. स्वतःच्या सैनिकांच्या बाबतीत सुद्धा त्यांची अतिशय ममतेची वागणूक असायची. जेव्हा मुरारबाजी देशपांडे म्हणा, बाजीप्रभू देशपांडेसारखे, प्रतापराव गुजरांसारखे सेनापती त्यांनी तयार केले, तेव्हा त्या सेनापतींनी देखील आपल्या निष्ठा संपूर्णपणे स्वराज्य आणि शिवाजी महाराजांकरता अर्पण केल्या होत्या. हा जरी व्यक्तीचा विषय असला तर शिवाजी महाराजांनी त्यांच्या सैन्याला कशी वागणूक दिली याचं उत्तम उदाहरण आहे की निष्ठा अशा उगाच विकत मिळत नसतात. त्याच्यासाठी त्यांच्यावर तसं प्रेम लावावं लागते, त्यांच्यामध्ये राज्य निर्माण करण्याची, स्वराज्याची अभिलाषा निर्माण करावं लागते, त्यांना काहीतरी ध्येय द्यावं लागतं, दिशा द्यावी लागते. एक नेतृत्वाची ही खूप मोठी कसोटी असते की तो त्याच्या अनुयायांना कशी दिशा देतो, कसं नेतृत्व देतो, कसं ध्येय दाखवतो, आणि मग त्या ध्येयपूर्ती करता त्यांनी निर्देशित केलेल्या दिशेने जाताना ती ध्येयपूर्ती तर होतेच होते, परंतु असे निष्ठावान सैनिक देखील तयार होतात. त्यामुळे आज जेव्हा आपण शिवजयंतीचा कार्यक्रम करत असतो, मोठमोठ्या मिरवणूक काढत असतो, शिवराज्याभिषेक दिन साजरा करत असतो, शिवजयंती साजरी करत असतो, हे सर्व करताना आपल्याला शिवाजी महाराजांच्या कार्याचा, त्यांच्या पराक्रमाचा, त्यांच्या राज्यकारभाराचा, त्यांच्या समाजाकडे पाहण्याचा हा प्रत्येक वेळेला दृष्टिकोन लक्षात ठेवावा लागतो. शिवाजी महाराजांचा आणखीन एक गुण सांगता येईल आणि तो अतिशय क्रांतिकारी होता. जेव्हा इस्लामी आक्रमण झालं त्यावेळेला त्यांनी धर्मपरिवर्तनाचं हे सुरू केलं आणि खूप मोठा समाज हा हिंदू धर्म सोडून इस्लामी धर्मामध्ये प्रविष्ट झाला. परंतु शिवाजी महाराज हे पहिली अशी व्यक्ती होती की शिवाजी महाराजांनी त्यांच्या 2 सरदारांना पुन्हा हिंदू धर्मात घेतलं. आज ज्याला घरवासी शब्द म्हटला जातो तो शिवाजी महाराजांनी 17व्या शतकामध्ये आणला होता. त्यांचा मेव्हणा बजाजी निंबाळकर आणि त्याचा मुलगा महादजी निंबाळकर याला अफजल खानाने पकडून कैद करून त्यांना इस्लाम धर्माची दीक्षा दिली होती. शिवाजी महाराजांनी जेव्हा अफजल खानाला मारल्यानंतर शिवाजी महाराजांनी त्या दोघांनाही पुन्हा हिंदू करून घेतलं, आपल्या घरात वापस आणलं आणि एवढंच नव्हे तर आपली मुलगीसुद्धा, मोठी मुलगी त्या महादजी निंबाळकरांना देऊन त्याला आपला जावई बनवून घेतलं होतं. त्याचप्रमाणे त्यांचा जो सेनापती होता नेताजी पालकर, त्या नेताजी पालकराला सुद्धा औरंगजेबाने इस्लाम धर्माची दीक्षा दिली होती. त्याच्या छळापुढे नेताजी नमला, इस्लाम धर्म स्वीकारला, पण नंतर गनिमी कावा वापरून तो पळून शिवाजी महाराजांकडे आला असताना शिवाजी महाराजांनी त्याला दूर लोटलं नाही. आपला माणूस आहे, चुकून परधर्मात गेला तरी त्याला आपल्या धर्मात येण्याचा त्यांनी सोय ठेवली आणि नेताजीला देखील त्यांनी शुद्ध करून हिंदू करून घेतलं. म्हणजे त्यावेळेला नेताजी पालकर किंवा बजाजी निंबाळकरांची मनस्थिती कशी असेल? भ्रष्ट मी पाषाण मजला राम कधी भेटेल का? आणि जेव्हा शिवाजी महाराजांनी यांना इस्लाम धर्मातून हिंदू धर्मात आणलं त्यावेळेला राममय मी राम झालो, राम कधी विसरेन का, अशी त्यांची भावना असणार आहे. हा खूप मोठा क्रांतिकारक, त्या काळाच्या 300-400 वर्ष पुढे पाहण्याचा शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन होता. शिवाजी महाराज आणखीन एक त्यांचा महत्त्वाचा भाग आहे की ते स्वदेशीचे फार मोठे पुरस्कर्ते होते. त्यांनी इंग्रजांच्या तोफा पाहिल्यानंतर तशा तोफा निर्माण करण्यासाठी पुरंदरला कारखाना काढला होता. शस्त्रनिर्मिती विकत घेण्यापेक्षा स्वराज्यात निर्माण करण्यावर त्यांचं स्वतःचं पूर्ण लक्ष होतं. स्वराज्याची भाषा म्हणून भाषाशुद्धीचा कार्यक्रम त्यांनी केला. त्यांनी गागा भट्टांकडून राज्याभिषेक प्रयोगविधी लिहून घेतला. शिवाजी महाराजांचं जेव्हा आपण व्यक्तिमत्वाचं अवलोकन करतो त्यावेळेला त्यांनी केवळ अफजल खानाचे पोट फाडलं आणि शाहिस्ते खानाचे बोटं तोडले एवढ्यावर शिवाजी महाराजांचं कर्तृत्व थांबत नाही. तो त्यांच्यातल्या वीरत्वाचा आविष्कार होता.
परंतु शिवाजी महाराज एकाच वेळेला जसे महान वीर होते त्याचप्रमाणे किंवा महान सेनापती होते त्याचप्रमाणे एक समाजसुधारक होते, एक आदर्श पिता होते, एक आदर्श पुत्र होते. स्वतःच्या मातापित्यांचे पूर्ण स्वप्न त्यांनी पूर्ण केले आणि त्याचबरोबर संपूर्ण समाजाला जागृत करून एक चांगलं ध्येय द्यायचं आणि त्या ध्येयाकडे जाण्याची दिशा निश्चित करायची, त्याचा मार्ग दाखवायचा, हे शिवाजी महाराजांचं खूप मोठं कर्तृत्व आहे. म्हणून विन्सेंट स्मिथ किंवा ग्रँड डफ या लोकांनी शिवाजी महाराजांचं मुक्तकंठाने त्यांनी कौतुक केलं आहे की असा राजा होणे नाही. आणि म्हणून रामदास स्वामी म्हणतात त्याप्रमाणे निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचा आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. असा राजा झाला नाही, होणार नाही. हा असा राजा होणे हे तसा काळ यावा लागतो, तसे मातापिता लागतात, तसा त्याच्याबरोबर निष्ठावान सेनापती लागतात, निष्ठावान सहकारी लागतात. हे सर्व शिवाजी महाराजांनी निर्माण केलं आणि मिळवलं. आणि त्याच्यामुळे शिवाजी महाराज हे एक व्यक्ती म्हणून जेव्हा आपण विश्लेषण करतो तेव्हा शिवाजी महाराजांचं फक्त युद्धकौशल्य एवढा एकावर नाही हे करायचं, तो त्यांच्या व्यक्तिमत्वाचा एक आविष्कार होता. परंतु एक चांगला समाजसुधारक, 200-400 वर्ष पुढची दृष्टी त्यांना होती आणि एक उत्कृष्ट राज्यकारभार होता की त्यामध्ये कुठल्याही कारणाने सैन्याने प्रजेला त्रास देऊ नये हे सुद्धा तत्त्व त्यांनी बाळगलं होतं. या सर्व गोष्टींमुळे शिवाजी महाराज मोठे होतात. त्यामुळे जे शिवाजी महाराजांच्या बाबतीत म्हटलं जातं ना की असा राजा होणार नाही, हे खरी गोष्ट आहे. तेव्हा जेव्हा आपण शिवाजी महाराजांचं स्मरण करतो त्यावेळेला संपूर्ण भविष्याच्या दृष्टीने किंवा आपण करत असलेल्या कार्यसिद्धीच्या दृष्टीने ते स्मरण करताना एक कविता मला आठवते. तव शौर्याचा एक अंश दे, तव धैर्याचा जरा स्पर्श दे, तव तेजातील एक किरण दे, जीवनातला एकच क्षण दे, त्या दिष्टीतून दाही दिशाधृत, उजळून टाकू पुसू पानिपत, पुन्हा लिहाया अमुचे भारत, व्यास वाल्मिकी येतील धावत. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. पण माझं आणखीन एक आव्हान आहे, हा जो व्हिडिओ आहे मी आत्ता जे बोललो हा वेळामध्ये थोड्याशा मर्यादा असतात, त्या मर्यादा पण आपण हा जास्तीत जास्त पुढे पाठवा, जेणेकरून शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचं थोडंसं जे आकलन मी माझ्या बुद्धीप्रमाणे केलं हे बाकीच्यांनाही कळेल. हा लोकप्रबोधनाचा एक प्रयत्न आहे. आपणास धन्यवाद.